कोणाचा तरी फोन आला आणि शेपटीला आग लागल्यागत पळत सुटला. तूच आणलास ना याला घरात? हा आला म्हणून तर त्या नरसिंहाच्या घरात घुसून त्याला गोळ्या घालणार आहे. सगळ्यांसाठी सगळं करतोस ना रे तू. मग अमृताला सोडवण्यासाठी काय प्रयत्न केलेस? बाबांनी जर पहिल्याच दिवशी पैसे दिले असते ना तर चौथ्या दिवशी त्या माणसाने माझ्यावर बलात्कार केला नसता. असं बोलण्यापेक्षा माझा जीव का नाही घेत तू? तेही करेन. माझी अमृता जर माझ्यापासून दूर गेली ना तर तेही करेन मी. ताई, काय चाललंय घरात? मला सांग ना. ए ताई. काय? काही नाही. भाऊजींनी आर्यन दादाला घरातून बाहेर का काढलं? तू ड्रेस घालून त्याला भेटायला गेली होती म्हणून ते चिडले का? मी त्यांना जाऊन सांगतो की ती आयडिया माझी होती म्हणून. नाही नाही गण्या, तू बोलून आणखीन काही वाढवू नकोस बाबा. आणि तुला माहितीये ड्रेस घातलेला त्यांना चालतो. मग नक्की काय झालंय? काही नाही. 4 दिवस झाले तू आणि आत्याबाई मला अमृताताईच्या खोली जाऊ देत नाहीये. तुला जायचं असेल तर जा आता. मग आधी का अडवत होतीस? अरे ते आता तू एकटीच रडत बसल्यावर मी काय समजायचं? तुला काय करायचंय रे समजून? पोलीस मोठ्यांच्या गोष्टीमध्ये लक्ष घालू नकोस. का लक्ष नको घालू? आता मी रडत बसलो असतो तर तू मला विचारायला आली असतीस ना. आणि मी समजा सांगितलं असतं की काही नाही झालंय तर तू माझं ऐकलं असतंस का? मी तुला रडताना नाही बघू शकत ताई. काही नाही रे, आई बाबांची आठवण येत होती म्हणून. ताई, आता मी इतका लहान नाही राहिलो की तू काही सांगशील आणि मी ऐकून घेईन. ठीक आहे, तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस. मी आपलं काय ते समजून घेईन. नाही गण्या, अरे आत्या अमृता आहे बोलता बोलता काय बोलून गेली? त्या किडनॅपरने तिच्या खरंय का? त्या धक्क्यातून न सावरल्यामुळेच अशी अबोल झाली ती अमृता. आता त्या धक्क्यातून सावरून ती आपल्याशी बोलायला आली ती केवळ केवळ आर्यनमुळे. जानकी घेऊन आली त्याला. आर्यनमुळे आपली अमृता आपल्याशी परत बोलायला लागली. आर्यन कुठे आता? त्याला हा सगळा घडलेला प्रकार माहिती आहे? पूर्ण कल्पना आहे त्याला. आणि तरी
तरी तो अगदी मनमोकळेपणाने बोलला अमृताशी. त्याच्यामुळे तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. पण नरसिंहाने त्याला घराबाहेर काढलं. आता हे सगळं कधी घडलं? आत्ता थोड्या वेळापूर्वी. धक्के मारून बाहेर काढलं रे त्याला. खूप महागात पडणार आहे हे सगळं आत्या. खूप महागात पडणार आहे. या सगळ्या प्रकाराचा ती युगंधरा सरतापे कधी, कुठे, कसा वापर करेल, याचा काय इश्यू करेल हे फक्त पाहत राहावं लागणार आहे आपल्याला. आत्या खूप महाग पडणार आहे सगळं. निघ इथून, नाहीतर धक्के मारून बाहेर काढीन. आता गोळ्या घालीन मी तुला. चले हल. निघ. घुसमट होतीये ना? मनात एखादी गोष्ट दाबून ठेवली, कुणालाही सांगितली नाही ना की अशीच घुसमट होते. त्यामुळे मनात जे काही आहे ना ते सांगून टाकावं. मन मोकळं होतं. माझ्या मनात काहीही चाललेलं नाहीये. नरसिंहाच्या घरात नेमकं काय झालं आर्यन? मम्मा तुला सांगितलं ना, काही नाही. मी फक्त अमृताला भेटायला गेलो होतो. जना माझ्याशी खोटं बोलणार नाही. आणि तो म्हणाला की तुझे आणि नरसिंहाचे वाद झालेत. मम्मा मी तुला सांगितलं ना, काहीही घडलं नाहीये असं. आणि आर्यन मी समजू शकते. जना मगाशी चिडला होता म्हणून तुझ्यासमोर काही बोलला नाहीस. पण आता माझ्याशी तरी बोल. माझ्यापासून का गोष्टी लपवून ठेवतोयस? मम्मा मी तुला सांगितलं ना, मी तुझ्यापासून काहीही लपवत नाहीये. तिकडे फक्त अमृताला भेटायला गेलो होतो. कारण काय झालं अमृताला? काही नाही. म्हणजे ती अजून शॉक मध्ये आहे ना, म्हणून तिला भेटायला गेलो होतो. बाकी काहीच नाही. आर्यन मी निर्णय घेतलाय. पुढच्या शिक्षणासाठी तू युकेला जातोयस. व्हॉट? मम्मा हे काय आता नवीनच? हे बघ मम्मा, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, आत्ताच सांगतो. मी तुला विचारलेलंच नाहीये. मी निर्णय घेतलाय, तो तुला सांगितला. आता या गोष्टीवर मला चर्चा नकोय. अमृता, मला थोडंसं बोलायचंय तुझ्याशी अमृता. काहीही बोलायचं नाहीये. हे सगळं काय चालवलंयस तू अमृता? माझ्या या अवस्थेला दोनच माणसं कारणीभूत आहेत. एक तो ज्याने मला पळवून नेलं, आणि एक तो जो माझ्या अपहरणाचा तमाशा बघत राहिला. त्यातला एक तर मेला आणि एक माझ्या समोर उभा आहे. का बोलू मी त्याच्याशी?
अमृता, फाशीची शिक्षा दिलेल्या खुन्यालाही त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. तू माझं ऐकून तर घेशील? तुमचा गुन्हा एखाद्या खुन्यापेक्षा सुद्धा जास्त मोठा आहे, त्यामुळे मला काहीही ऐकायचं नाहीये. माझ्या नशिबात जे भोग लिहिलेत ना, मी भोगतेच आहे आणि या पुढेही भोगत राहील. पण त्याचा तुमच्याशी काहीही संबंध नाहीये. संबंध नाही कसा काय अमृता? बाप आहे मी तुझा. हो ना? मग याची आठवण त्या वेळेला व्हायला हवी होती जेव्हा त्यांनी मला उचलून नेलं. किती रुपये मागितले होते? 5 कोटीच ना? तुम्हाला द्यायला जड झाले होते? प्रश्न पैशांचा नव्हता बाळा. मग कसला आहे? नीतिमत्तेचा का स्वाभिमानाचा? मला त्या हरामखोराला धडा शिकवायचा होता. माझ्या स्वतःच्या हाताने त्याला ठेचून मारायचं होतं मला. तुम्ही काय त्याला धडा शिकवणार? धडा तर त्यानेच शिकवलाय तुम्हाला. आयुष्यभर लक्षात राहील असा. आणि या सगळ्यात भरडली गेले मी. माझं आयुष्य. आता कितीही ठरवलं ना तरी मी नाही विसरू शकत ती रात्र. आणि जेव्हा जेव्हा ती रात्र मला आठवेल ना, तेव्हा तेव्हा हातावर हात ठेवून बसलेला नरसिंह किल्लेदारही दिसेल. अमृता, अगं काय बोलते तू दादाला? बरोबर तेच बोलते मी परशू काका. जीवावर उदार होऊन तू मला वाचवलेस आणि त्यासाठी मी वाटेल ते करीन, पण या माणसाशी एक शब्दही बोलणार नाही. बोलू नको पोरी. यो वाल्याचा वाल्मिकी झाला ना, तो तुझ्या बापामुळे झालाय. माझा दादा म्हणजे देव आहे माझ्यासाठी, देव. असं बोलू नको ग पोरी, माझ्यासमोर असं बोलू नको. ऐकवत नाही मला. तुला सांगतो, या वाल्याचा वाल्मिकी ह्यानी केला की नाही, मग या वाल्मिकीने तुला वाचवलंय ग बाई. काका प्लीज, ह्या माणसाची रदबदली माझ्याकडे कुणीही करू नका. कारण यापुढे माझा आणि ह्यांचा काहीही संबंध नाहीये. कायदेशीररित्या नाता तोडायची काही तरतूद असेल ना, तर तीही पूर्ण करूया. मायला इंडिया, तुझा आता जाता यो पराक्रम बी करून गेलास वे. आता या परिस्थितीचा फायदा घ्यायलाच हवा. परशू, फायदा उठव. युगंधरे, मी असं ऐकलंय की तू म्हणे आर्यन बाबाला फॉरेनला पाठवतेस शिक्षणासाठी. का? तुझी काही हरकत आहे? माझी हरकत जाऊ दे ग, पण मला एक सांग, हे खूळ तुझ्या डोक्यात कुठनं आलं? बस अगं मी काय विचारतोय, हे खूळ तुझ्या डोक्यात आलं कुठून? कारण आज सकाळी जे काही झालं ते पाहिल्यानंतर मला असं वाटतं की आर्यन इथे राहिला तर विनाकारण तो माझ्या आणि नरसिंहाच्या भांडणात ओढला जाईल. काय हरकत आहे ग? तुझा वाद तो त्याचा वाद नाही होय? नाही, मी पुन्हा पुन्हा सांगते तुला जना, नरसिंह हा काही साधा सुद्धा खेळाडू नाहीये. आणि नुकत्याच मिसरूड फुटलेल्या आर्यन सारख्या मुलाला नरसिंह नावाचं वादळ झेपायचं नाही. ते आता वादळ नाही राहिले, त्या वादळाची झुळूक झाली. काय कामाचा राहिला नाही तो नरसिंह. घरातल्या छोट्या मोठ्या कुरबुरीने तो वैतागलाय हे खरंय, पण जेव्हा बाहेरच्यांशी लढण्याची वेळ येईल ना, तेव्हा तो पुन्हा पहिल्यासारखा आक्रमक होईल. काही म्हणसं ना,
आर्यन माझ्यापासून लांब होता तेच बरं होतं. मी असं ऐकले की कर्व एक बातमी घेऊन आला होता हैलेबाईकडून आणि तू ती छापायला नकार दिलास. गल्लत करतोयस तुझा ना. जसं मला आर्यनला या प्रकरणात ओढायचं नाही ना, तसंच मला अमृतापर्यंत या भांडणाची धग पोचू द्यायची नाहीये. राहिला प्रश्न नरसिंहाला संपवण्याचा, तर त्याला संपवण्याचे माझ्याकडे अनेक मार्ग आहेत. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागवलात, पण माझ्यावरचा राग स्वतःवर नका काढूत. जेवून घ्या. आणि मला तुम्हाला एक सांगायचं होतं. मी रमावतीला चाललीये. परत कधीच तुम्हाला त्रास द्यायला नाही येणार. माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या त्याच्याबद्दल जमलं तर मला माफ करा. तू काय मला दूध खुळा समजलीस? हे असं काहीतरी इमोशनल ब्लॅकमेल करशील आणि मी लगेच तुझ्या कह्यात येईन, तुला थांबवेन, घर सोडून जाऊ नकोस असं म्हणेन, तर तसं काही होणार नाही. मला माहिती असं काही होणार नाहीये, आणि असं काही व्हावं अशी माझी इच्छा पण नाहीये. खरं तर या क्षणाला मरण आलं तर बरं होईल असं वाटतंय मला. ते सगळं पाठ आहे का मला? घर सोडून जाते या धमकीचा परिणाम नाही झाला की मग जीव देईन ही धमकी. ही धमकी नाहीये, मनातली इच्छा आहे फक्त. नाही, इच्छा पण नाहीये, एक वंगाळ विचार जो आला आणि निघून पण गेला. मला खूप जगायचंय. तुम्हाला मी म्हटलं होतं ना, तुम्ही माझ्यासाठी देव आहात, आणि मला गाभाऱ्यापाशी जागा नाही मिळाली तरी चालेल. देवळाच्या पायरीपाशी, पायतणांपाशी सुद्धा मी सुखी राहीन. मला खूप जगायचंय, कारण तो प्रत्येक दिवस मी तुमच्या नावाचं कुंकू लावेन. तो अधिकार माझ्यापासून कोणी नाही ना काढून घेऊ शकत. आणि ज्या दिवशी तोही अधिकार माझ्याकडून काढून घ्याल तेव्हा काय आपोआपच संपेन मी. दिव्यातलं तूप संपल्यावर दिवा आपोआप पेचतो ना. वेगळी फुंकर मारून नाही विझवावा लागत. तसंच
जानकी, जानकी चहा. मी रमावतीला चाललीये. परत कधीच तुम्हाला त्रास द्यायला नाही येणार. माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या त्याच्याबद्दल जमलं तर मला माफ करा. तुम्ही माझ्यासाठी देव आहात आणि मला गाभाऱ्यापाशी जागा नाही मिळाली तरी चालेल. देवळाच्या पायरीपाशी पायतरणांपाशी सुद्धा मी सुखी राहीन.